भारतीय शेतकरी संघ परिसंघ अर्थात सिफाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींकडे केंद्र सरकारचं लक्ष वेधलंय. वाढलेला उत्पादन खर्च, अतिवृष्टी यामुळे कापसाच्या उत्पादनात अधिक अडचणी येत आहेत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत किंवा संरक्षण मिळालं नसल्यानं विदर्भातील शेतकरी अडचणीत सापडलेत. कापसावरील 11% इतक्या कमी आयात शुल्कामुळे वस्त्रोद्योगानं परिस्थितीचा गैरफायदा उचलत भारतीय कापसाकडे दुर्लक्ष केलंय. तसंच कापसाची बाजारपेठेतील किंमत आधारभूत किमतीपेक्षा 2,000 कमी झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. बीटी वाण वापरून भारत सर्वाधिक कापूस उत्पादक बनलाय. मात्र त्या कापसाला भाव नसल्यानं फक्त टेक्स्टाईल उद्योजकांना त्याचा फायदा होत असला तरी शेतकऱ्यांना मात्र आर्थिक फटका बसत असल्याचं पोहरे यांनी सांगितलं. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आयातीत साखरेवर 100% कर लावून संरक्षण देण्यात आले. अशाच पद्धतीनं कापूस उत्पादकांच्या हितरक्षणासाठी आयात होणाऱ्या कापूस गाठींवर CIFनं नवीन वर्षात 5 जानेवारी 2026 पासून कापूस आयात शुल्क 11% 25% वाढवावं. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागं 2,000 रुपये अनुदान द्यावं, अशा मागण्या पोहरे यांनी केल्यात. आयात शुल्कात वाढ केली नाही तर पुढील वर्षी शेतकरी कापूस न पिकवता नेपियर हत्ती गवत पिकवतील असा इशाराही पोहरे यांनी दिलाय. यावेळी प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव तहुले उपस्थित होते.